तुम्ही बोटिंग वगैरे पण करू शकता। आणि ही गोदावरी नदी आहे मित्रांनो, याच्यात काठावरती वसलेलं हे आपलं गणपतीचं मंदिर। इथं भरपूर साऱ्या लोकांनी त्यांची इच्छा सुद्धा मागितलेल्या आहेत। मित्रांनो आपण जे आता नवशा गणपतीच्या दर्शनासाठी आलोय, तर मित्रांनो या गणपतीचा इतिहास, तिथे एक धबधबा आहे त्याला 12 महिने पाणी असतं। इथून पार्किंग घेऊ आणि मग पुढे आपण गाडी पार्क करूया। जे लोक पण नवशा गणपतीचं दर्शन करायला येतात मित्रांनो, ते इथे नक्की येतात। तर तुम्ही पण या, आम्ही पण आलोय, तर चला आपल्या सोबतच फिरते बघा। त्याला स्ट्रीट मार्केट पण बोलतात मुंबईमध्ये। तसंच मित्रांनो नाशिकमध्ये एक शालिमार म्हणून प्लेस आहे, त्याच्यामुळे आपण शर्ट घेतले 2। तर आता ते मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पण दाखवेल। 3 2 1 चला नाशिककर। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉग चॅनल एका ब्लॉगमध्ये। तर सर्वांना माहिती आहे की मी आलोय नाशिकला, कारण की तुम्ही माझा नाशिकला येतानाचा सफर आणि नाशिकला येतानाचा मोठा ब्लॉग पाहिला असेल नक्कीच। तर तुम्हाला माहिती आहे मी फक्त नाशिकमध्ये 1 दिवसासाठी नाही आलोय, तर भरपूर दिवसांसाठी आलोय, कारण की आपल्याला व्हिडिओ सुद्धा बनवायचे होते नाशिकचे आपले खूप सारे प्लेस दाखवायचे होते आणि आपल्याला थोडं फिरायचं सुद्धा होतं। तर त्या नादाने मी बोललो ब्लॉग बनवून तुम्हाला दाखवेल। आणि आज आपण जाणार आहोत नवशा गणपतीच्या दर्शनासाठी, आणि तिथली माहिती, तिथे जातानाचा सफर, तिथे काय काय आहे काय काय नाही सर्व तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। नवशा गणपती नंतर आपण जाणार आहोत सोमेश्वर मंदिरामध्ये, तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला मी सर्व माहिती दाखवणार आहे। आणि तिथून जर आपल्याला जमलं तर तिथेच गंगापूर धरण सुद्धा आहे, तर मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, जे नाशिकमध्ये फेमस आहेत। आणि नाशिकमधल्या भरपूर फेमस ठिकाणी सुद्धा जाणार आहोत आपण। आणि सर्वांना माहीत असेल त्र्यंबकेश्वर नाशिकमधील, तर तिथे सुद्धा आपण गेलो होतो, त्याचा सुद्धा ब्लॉग आपल्या चॅनलवरती आलेला आहे। आणि भरपूर ठिकाणी जाणार आहोत, स्वामींच्या मठात वगैरे सुद्धा जाणार आहोत, जे नाशिकमध्येच आहे। आणि ज्यांना कोणाला माहीत नाही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच नाशिकचे भरपूर चांगल्या प्लेसेस तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि नाशिकची भरपूर सारी माहिती तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर त्यासाठी आपल्यासोबत जोडून राहा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, कारण तिथे मी रील आणि शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा टाकत आहे। आपण निघूया नवशा गणपतीच्या प्रवासासाठी। आता पुढचा प्रवास तुम्हाला मोठो ब्लॉगिंग मध्ये दिसेल आणि तिथे जाऊन नॉर्मल ब्लॉगिंग दिसेल, तर चला निघूया। तर मित्रांनो आता आपण गाडी काढूया आपली बाहेर आणि निघूया आपण आता पुढच्या सफरसाठी। आपला मित्र पण आहे, नवशा गणपतीच्या प्रवासासाठी चालू आपण। तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी थांबलोय ते म्हणजे पवननगर, इथून 20 मिनिटाच्या अंतरावरच आहे मित्रांनो नवशा गणपती। जिथे आम्ही राहतोय तो एरिया खूप सुंदर आहे मित्रांनो, आणि स्वच्छ सुद्धा आहे खूप। इथे रस्ते वगैरे पण खूप छान आहेत आणि शांततेचा एरिया। आणि इथं मेन म्हणजे प्रत्येक गल्लीत मंदिर आहे इथे। आज थोडं लेटच निघालो आपण उन्हामुळे, आणि सर्वांना मोठं ब्लॉग आवडत असेल मित्रांनो, कारण की मला स्वतःला खूप मजा येते मोठं ब्लॉग बनवताना, कारण की त्याच्यामध्ये माझं माइंड एकदम रिलॅक्स राहतं आणि जेवढं मी बोलत राहतो तेवढं माझं कॉन्सन्ट्रेशन मित्रांनो राहतं व्हिडिओवरती। आणि मित्रांनो नाशिक शहर खूप सुंदर आहे, इथलं खास करून वातावरण खूप प्रसन्न करणार आहे। फक्त इथे प्रॉब्लेम एकच आहे, इथे ऊन भरपूर आहे। पण मुंबईला कसं आपल्याला लगेच घाम येतो मित्रांनो, इथे ऊन लागतं पण जास्त घाम येत नाही, पण चक्कर येते मला, कारण की मला एक तर ऊन सहन नाही होत जास्त। तर नाशिक शहरामध्ये बघण्यासारखं भरपूर काय आहे मित्रांनो। काल रात्री जिथे मी मठामध्ये गेलो स्वामींच्या, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल, ते पण खूप सुंदर आहे मित्रांनो। आणि तिथे जी स्वामींची मूर्ती मित्रांनो खूप भारी वाटते, बघताना मन प्रसन्न होतं। आणि तिथे स्वामींच्या वरती लिहिलं होतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आणि ते एकच वाक्य खूप आहे मित्रांनो आपल्याला मोटिवेट करण्यासाठी। आणि इथून फक्त आपल्याला 20 मिनिटाचा रस्ता आहे, आणि तिथे जाऊन पण आपलं पार्किंग वगैरे आहे की नाही सगळं चेक करायचं। तर मित्रांनो हा नाशिक मधला CCM मॉल आहे, पाहू शकतो, नाशिक सिटी सेंटर CCM मॉल बोलतात त्याला। तर आपल्याला इकडे पण जायचंय, तुम्हाला इकडे पण घेऊन जाईल मी, आणि थोडीशी खरेदी वगैरे पण करायची। आणि इकडे एक मार्केट आहे, तर त्या मार्केटमध्ये सुद्धा जाऊया आपण। इथे ऊन आहे पण हवा पण खूप थंड थंड लागते मित्रांनो, त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं। तर मित्रांनो आता आपण जिथे चाललोय नवशा गणपतीचं दर्शन घ्यायला, ते आनंदवल्ली येथे आहे। तर तिथूनच आपण सर्व प्रवास चालू करू आपला पुढचा, म्हणजे सोमेश्वर मंदिरात आपण आनंदवल्ली येथे जाऊ आधी। तुम्ही आनंद घ्या प्रवासाचा, आणि आपण थोड्याच वेळात पोहोचू तिथे।
आणि मित्रांनो, जी जी ठिकाणं मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्या ठिकाणी तुम्ही नाशिकमध्ये आलं व्हिजिट करायचा प्रयत्न करा, कारण की ती खूप फेमस ठिकाणं आहेत. आणि दुसरं म्हणजे आपली सांस्कृतिक ठिकाणं आहेत जिथे प्रत्येकाने जाऊन आलं पाहिजे. ते म्हणजे एक त्र्यंबकेश्वर झालं, एक नवशा गणपती झालं, जिथे असं मानलं जातं हजारो ते लाखो लोकांची नवस पूर्ण झालेत. तर आपण नवस तर नाही मागणार, पण मनापासून एक आशीर्वाद घेऊ. नाशिकमध्ये खाण्याच्या पण काय काय गोष्टी फेमस आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, की नाशिकमध्ये आल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत. त्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बनवून राहावं लागेल, कारण की आपण फक्तच ठिकाणं नाही तर त्या ठिकाणाचं तुम्हाला पूर्ण मजा देतो, की तिथे काय काय फिरण्यासारखं, काय काय घेण्यासारखं, काय काय बघण्यासारखं, मित्र काय काय खाण्यासारखं सर्व दाखवू. तर मित्रांनो, आपल्या इकडे कसं बँड्रा झालं, कुलाबा झालं किंवा क्रॉफर्ड मार्केट झालं, आपल्याला स्ट्रीट मार्केट पण बोलतात मुंबईमध्ये. तसंच मित्रांनो, नाशिकमध्ये एक शालिमार म्हणून प्लेस आहे, तिथे कपडे भेटतात. तर आपण असंच एक तुमच्यासाठी म्हणजे तिथे कशा प्रकारचे कपडे वगैरे भेटतात ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. मित्रांनो, आता आपण इथून लेफ्ट घेऊया आणि लेफ्ट घेतल्यानंतर मित्रांनो 1 किलोमीटरच्या अंतरावर फक्त आपलं ते गणपती, नवशा गणपतीचं मंदिर. आणि तिथून जर सोमेश्वरला जिथे जाणार आहोत मित्रांनो, तिथली एक खासियत तुम्हाला सांगतो. तिथे एक धबधबा आहे, त्याला 12 महिने पाणी असतं, म्हणजे थोडं कमी जास्त होत राहतं पण 12 महिने त्याला पाणी असतं. आणि तिथे बोटिंग वगैरे सुद्धा आहे. बाजूला झाडं मध्ये मोकळा रोड आणि स्वच्छता पण आहे. ठीक आहे, तर इथे जवळपास आलोय मित्रांनो आपण मंदिराच्या. तर पाहूया कुठे गणपतीचं मंदिर आपल्या. तर मित्रांनो, पाहू शकता नवशा गणपती मंदिर. आपण इथे गाडी पार्क करूया आपली. तर मित्रांनो, पाहू शकता आपण आता पोहोचलेलो आहोत श्री नवशा गणपती येथे. आपली गाडी इथे पार्क केली आपण आणि इथून सरळ जाऊया आपण. तर आता खूप मजा येणार आहे मित्रांनो. पुढे पाहू शकता तुम्ही देवस्थानाकडे जाण्याचा मार्ग मित्रांनो. तर आतमध्ये जाऊया आणि पूर्ण तुम्हाला माहिती दाखवतो. चला. तर इथे प्रसाद वगैरे पण भेटतो, आपण जाताना घेऊ. आणि ते बाजूलाच गोदावरी नदी आहे मित्रांनो, जाताना तुम्हाला दिसते इथे गोदावरी नदी आणि इथे गणपतीचं मंदिर. तर मित्रांनो, आपण आता इथे बांधण्यासाठी एक घंटी सुद्धा घेतोय छोटी, मी तुम्हाला बोललो होतो तसं. ही एक छोटी घंटी आपण घेतोय. श्री नवशा गणपती देवस्थान ट्रस्ट, ऐतिहासिक पेशवेकालीन मंदिर. एक घंटी आणि 2 हार घेतलेत. तर जाऊया आतमध्ये आधी. तर मित्रांनो, आता आपण पहिली खाली जाऊन दर्शन घेणार आहोत आणि ही घंटी इथे बांधली जाते आणि हार आतमध्ये चढवला जातो. पण असं बोललं जातं की इथे इच्छा मागण्यासाठी घंटी बांधतात, घंटी की इच्छा पूर्ण व्हावी. धागा सुद्धा बांधला जातो इच्छा पूर्ण होण्यासाठी. तर आपण आधी पहिले दर्शन घेऊया आणि आपली पण काहीतरी इच्छा आहे, आल्यानंतर सांगेल मी तुम्हाला. तर आपण पहिले दर्शन घेऊ, चला. आतमध्ये तो व्हिडिओ काढायला भेटतोय नाही भेटतोय, पण बाहेरूनच गणपती दर्शन बघा, नवशा गणपती. तर आपण खाली जाऊ आता दर्शनासाठी, चला. तर मित्रांनो, इकडे तुम्हाला मंदिरामध्ये अष्टविनायकाचं पण दर्शन होईल, पाहू शकता तुम्ही. आता दर्शन करून आपण बाहेर आलोय आणि इथे तुम्हाला अष्टविनायक सुद्धा बघायला भेटतात, पाहू शकता. तर मित्रांनो, आपण आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून एक घंटी बांधतोय. आपली एक छोटीशी इच्छा आहे, सगळं तर भेटलंय मला, बघू आता जर झाले तर आपण
जर आपल्याला पॉसिबल झालं तर परत येऊ आपण इथे, जर पॉसिबल झालं तर. मी कन्फर्म नाही सांगू शकतो, पण आपण बघू. तर आपण बांधून घेऊ घंटी. तर पाहू शकतो इथं भरपूर साऱ्या लोकांनी त्यांची इच्छा सुद्धा मागितलेल्या आहेत. घंटी धागा सर्व बांधलेला आहे. बाप्पा कर तेवढी इच्छा पूर्ण. मित्रांनो, आपण जे आता नवशा गणपतीच्या दर्शनासाठी आलोय, तर मित्रांनो या गणपतीचा इतिहास 300 ते 400 वर्षाचा आहे. आणि हे मंदिर मित्रांनो पेशवे काळात बांधलं गेलेलं मंदिर आहे. इथे आल्यानंतर वातावरण एकदम प्रसन्न करणार आहे. आणि गणपती बाप्पाची मूर्ती एवढी सुंदर आहे आणि त्याच्याकडे बघितल्यानंतरच आपल्याला आपलं दुःख सगळं संपल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो, तिथून बाहेर आल्यानंतर बाजूला एक आपल्याला शंकराची पिंड सुद्धा भेटते. आणि गणपतीच्या हातामध्ये तुम्ही बघितलं असेल तर पाच फूल, मोदक आणि आशीर्वाद या 4 गोष्टी आहेत. आणि गणपती बाप्पाची मूर्ती एवढी खरंच सुंदर आहे मित्रांनो. मंदिरामध्ये शांतता एवढी आहे आणि बाजूला नदी सुद्धा आहे. तर नदीकडे पण जाऊया आपण आणि पुढे बोलू. तर मित्रांनो, जिथे जाईल तिथे नजरेत तुम्हाला घंटी आणि धागा दिसेल. पाहू शकता, खूप सुंदर वाटतंय बघताना. आणि तिथूनच समोर तुम्हाला दिसेल आपल्याला महादेवाची पिंड सुद्धा आहे मित्रांनो. खूप सुंदर वाटते बघताना सुद्धा. आणि इथे एक त्रिशूल सुद्धा आहे, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर वाटतंय हे बघा. आणि इथे एक नंदी सुद्धा आहे मित्रांनो. तर आपण आता दर्शन घेऊया आणि पुढची माहिती तुम्हाला इथेच सांगेल. तर चला. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का हे सुंदर मंदिर कधी बांधलं गेलं आणि कोणी बांधलं गेलं? तर मित्रांनो, हे सुंदर मंदिर 1774 साली फाल्गुन महिन्यात राघोबा दादा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांच्या हस्ते स्थापन झाले. तर मित्रांनो, हे मंदिर खूप सुंदर आहे. हे मंदिर तुम्हाला गोदावरीच्या काठावरती वसलेलं दिसेल. तर मित्रांनो, आपण त्या गोदावरी नदीचं सुद्धा शूट घेणार आहोत, बाजूलाच आहे. तर आपण पुढे जाऊया, चला. मित्रांनो, आता आपण गोदावरी नदीच्या काठी आलोय, पाहू शकता. आणि इथे तुम्हाला बोटिंगची वगैरे पण सोय आहे, तुम्ही बोटिंग वगैरे पण करू शकता. आणि ही गोदावरी नदी आहे मित्रांनो, याच्यात काठावरती वसलेलं हे आपलं गणपतीचं मंदिर. आणि ही जी नदी जिथून उगम पावते त्र्यंबकेश्वर, तिकडे सुद्धा आपण गेलो होतो आणि त्याचा सुद्धा ब्लॉग बनवलेला आहे, तो पण नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलवरती. आणि खूप सुंदर नदी मित्रांनो. आणि इथं वातावरण म्हणजे पूर्ण टेन्शन गायब. तर नक्की या इकडे आणि आपण पुढे बघूया, चला. तर इथे बोटिंगची सुद्धा सुविधा आहे, इथे पाहू शकता. शिकारा बोट, वल्लभ बोट आणि स्कूटर बोट सुद्धा आहे. तर इथे प्रत्येकाचे रेट आहेत, तिथे तुम्ही बघून घ्या. आता सांगायला आपल्याला वेळ नाही, कारण की हे जे आहे सोमेश्वर दर्शन, इथून तुम्ही सोमेश्वर मंदिरामध्ये पण जाऊ शकता, जे गोदावरी नदीच्याच काठी आहे. पण आपण बाईक आणली तर आपण बाईकने जातोय, आणि ज्यांना या बोटने जायचं ते बोटने सुद्धा जाऊ शकता. तर इथून हार्डली 5 मिनिटं बाईकवरती लागतील आपल्याला. बोटीने तर माहित नाही मला, 5 ते 10 मिनिटं इथून पण लागत असतील. पण सर्व बघून घ्या आणि इथे आल्यानंतर तुम्ही बोटिंगची सुद्धा मजा घेऊ शकता. आपल्याला खूप उशीर झालाय, ऍक्च्युली अंधार पडेल त्यानंतर तुम्हाला काय दिसणार नाही, त्यामुळे आपण लवकर जाऊया आणि बाकीची पण तुम्हाला माहिती देणार आहोत, चला. तर मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे, तर आपण आता पुढे जाऊया. सोमेश्वर मंदिरामध्ये पण जायचं, उशीर झालाय भरपूर, तर चला निघू लवकर, चला. सोमेश्वरला जायचं आता, तर उशीर झालाय. तर आता माउंट वगैरे नाही लावणार, डायरेक्ट ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला, कारण की आता माउंट वगैरे लावत बसलो तर उशीर होईल भरपूर. तर आपण डायरेक्ट जाऊया, गाडी स्टार्ट करू, सोमेश्वरला जाऊन तुम्हाला त्या मंदिराची माहिती वगैरे पण सांगायची. आणि अंधार पण होतोय, तर चला जाऊया. तर मित्रांनो, इथून आपल्याला पहिली पार्किंग घ्यावी लागेल. 5 रुपये टू व्हीलर आहे, इथून पार्किंग घेऊ आणि मग पुढे आपली गाडी पार्क करूया, चला. कुठे पण पार्किंग. आपण आलो सोमेश्वरमध्ये, आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊया. आणि जे लोक पण नवशा गणपतीचं दर्शन करायला येतात मित्रांनो, ते इथे नक्की येतात. तर तुम्ही पण या, आम्ही पण आलो, तर चला मित्रांनो. इथे पक्ष्यांचा किलबिलाट किती वापरे, खतरनाक वाटतं बघा भक्ताला, काय पण बोला, भारी वातावरण. तर आपण पुढे जाऊया आणि महादेवाचं दर्शन घेऊया आपण, चला. ती लाईनीत मंदिर आहे, तर आपण एका मंदिराचं दर्शन घेत जाणार आहोत, तर चला.
तर मित्रांनो मंदिरामधनं दर्शन घेतले. अरे ही मांज आपल्या सोबतच फिरते बघा. तर मित्रांनो माझं आपल्या सोबत प्रदक्षिणा घालायला आली. चल चल. तर मित्रांनो आता आपण सोमेश्वर महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलंय. आपल्या समोरच आता हनुमान मंदिर सुद्धा आहे. आपण आता बजरंगबलीचं दर्शन घेऊया. चला. हे बघा हनुमान मंदिर आणि समोरच आपले बजरंगबली. आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो आता या मंदिराचं आपण दर्शन घेतलं. तुम्हाला वाटत असेल की आता जास्त गर्दी नाहीये, पण सोमवारी आणि मेन श्रावणी सोमवारी मित्रांनो इतकी गर्दी असते ना इथे मेन सोहळा भरला जातो. तर या इथे खूप छान आहे हे मंदिर सुद्धा आणि पक्षांचा किलबिलाट जास्त आहे थोडा, पण ठीक आहे भारी वाटते. आपण बाकीचे मंदिर पण दाखवू तुम्हाला. चला. तर मित्रांनो या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतरच आपल्याला इकडे जायचं आहे. पाहू शकता लक्ष्मीनारायण मंदिर मित्रांनो. हे पण मंदिर खूप सुंदर दिसतंय आणि आतमध्ये जाऊया आपण आणि दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो मंदिरामध्ये पाहू शकता किती सुंदर वाटतंय ते. हे पाहू शकता तुम्ही समोर. खूप भारी वाटतंय. तुम्हाला दाखवू इकडे. पाहू शकता किती सुंदर वाटतंय मित्रांनो बघताना हे. तर मित्रांनो इकडून दर्शन झालंय. आता आपण बाजूला जात आहोत राम जानकी मंदिर आणि हे मंदिर पण खूप सुंदर आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही राम जानकी मंदिर. खूप सुंदर वाटतं मित्रांनो बघतानाच. पाहू शकता तुम्ही राम लक्ष्मण आणि सीता. तर आता त्यांचं सुद्धा दर्शन घेणार आहोत आपण. तर चला आतमध्ये जाऊया. चला. तर मित्रांनो ह्या मंदिरामध्ये मला एक खूप भारी वाटलं. आतमध्ये येताना तुम्हाला पण जाणवेल ते बघताना. तिन्ही चेहरे एकदम हसमुख आहेत मित्रांनो आणि बाजूलाच आपले बजरंगबली सुद्धा आहेत. तर तुम्हाला ते हसरे चेहरे दाखवतो मी. या. पाहू शकता मित्रांनो काय स्माइल आहे मित्रांनो. खूप भारी वाटतं बघूनच मन प्रसन्न झालं. पाहू शकता राम लक्ष्मण आणि सीता मित्रांनो. खूप भारी वाटते. नक्की आहे इथे. तर आपण आता बाहेर जाऊया. चला. मित्रांनो आता दर्शन करून आल्यानंतर भूक लागली. ह्याला भूक लागली मग आता काय तर खावं लागणार म्हणून आपण मका घेतलं. हे समोर म्हणजे इथे बाजूलाच मका भेटतो. समोर पण आहे. आणि टेस्ट सांग. टेस्ट कशी सांग. काय चांगली. अच्छा चांगली आहे टेस्ट बोलला. तर चला आपण खाऊ आणि पुढे जाऊया. चला. तर मित्रांनो बारीक बारीक मुलांना खेळण्यासाठी इथे गार्डन सुद्धा बनवलेलं आहे आणि आता आपल्याला उशीर झाला यायला ऑलरेडी. त्याच्यामुळे इकडे धबधबा वगैरे पण आहे आणि इथे बोटिंग वगैरे सुद्धा आहे. ते सुद्धा दाखवायचं होतं तुम्हाला, पण उशीर झाल्यामुळे दाखवता आलं नाही. पण आलो तर इकडे दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल थोडं छोटंसं कव्हर करून. पण इकडे धबधबा इथे जाण्यासाठी खूप छान रस्ता आहे. इथे बोटिंग सुद्धा होते. तर आता आपण बाहेर जाऊया. चला. चला मित्रांनो आता आपण निघूयात इथून, कारण की दर्शन झालेलं आहे आणि थोडासा वेळ झाला. आपल्याला रात्र झाली म्हणजे वेळ काय. तर आपण निघूया आता इथून आणि आपल्याला थोडे कपडे बघायला सुद्धा जायचे होते. तर आपण ती पण बघूया. तर चला आता बाकीचा प्रवास तुम्हाला दाखवतो. आणि गणपतीच्या मंदिरामध्ये पण खूप छान झालं दर्शन आणि सोमेश्वर मंदिरामध्ये पण खूप छान झालं दर्शन. तर इकडे गाड्या बघा मित्रांनो डायरेक्ट अचानक अंधाधुंद येतात. जसं आपल्या वाशीला जे मॉडर्न कॉलेजचा टर्न आहे तिकडे कसे अंधाधुंद येतात तसा हा टर्न इकडे कधी पण येते. तर 4 3 2 1 चला नाशिककर. तो बघा कोणालाच कोण पुढे गेलेला आवडत नाही आपल्या. तर मित्रांनो मजा येते राईड करताना. आपण असेच रायडिंगचे व्हिडिओज घेऊन येऊ अजून.
तूने तो पल भर में चोरी किया रे जिया मोरे जिया माझा सरनेम मोरे ना. तूने तो पल भर में चोरी किया रे जिया मोरा जिया. अरे सूर आला रे असा. तर मित्रांनो आता आपण आलोय शालिमार मध्ये. तर मेन मार्केट पुढे आहे कपड्यांचं. तर आपण जाऊया आणि एखाद दुसरं शर्ट वगैरे घेऊया तिकडून. तर मित्रांनो हे जुनं नाशिक आहे आणि तुम्हाला पण बघायला भेटतं आपल्या ब्लॉग मध्ये. अरे भाई रस्त्याने का काय बोलायचं मित्रांनो आता सांगा तुम्ही. इथं गाडीला जागा शोधायला लागेल मित्रांनो आता. कुठे लावायची गाडी. इथे लावू का. काय माहिती काढते का लावतोय. बाप रे इथं गाडी लावायला बाबा डेंजर आहे आता. कुठे लावायची गाडी बघूया कुठेतरी गाडी लावायला. थोडी स्कूटी इकडे घे सर. मित्रांनो गाडीला जागा लावायला तर भेटली आपल्याला. बघू इथंच लावू आणि जाऊया. तर मित्रांनो आपण गाडी लावली मागे आणि पुढे चाललोय. आता गर्दी पाहू शकतो तुम्ही. गर्दी भरपूर आहे इकडे म्हणून गाडी मागेच लावून आपण आता चालत पुढे झालो दुकानं बघायला. आपण पुढे आलोय पण मागे ट्रॉफिक एवढी होती हे बघा. मागे ट्रॉफिक लागली आणि आपण आता चालतच पुढे जाऊया. आपण आहे सोबत इकडे. काय रे तू पण घेणार ना काय ना काय. तू गिफ्ट करतो ना. अच्छा मग आता नाशिकला आणलंय तर तू कपडे घेऊन देणार ना. तर आता एक कपडा आपल्याला अमोलकडनं एक शर्ट किंवा टी शर्ट अमोलकडनं है ना. बघू ना. हा बोल हा प्रूफ हा बघूया. तर आपण जाऊया पुढे आता आणि कपडे बघूया आणि मजा तर येते भरपूर फिरायला. वरून चालायचं होतं का. हा अरे चुकून खाली आलं ना आपण. मला पण वाटतंय मागून गाडी आली तर चला पुढे जाऊया चला. तर मित्रांनो जुनं नाशिक फिरताना आपल्याला इकडे ही लाकडाची घरं दिसत आहे मित्रांनो. हे आहे जुनं नाशिक. तर आता आपण आय थिंक लेडीज सेक्शन मध्ये तर आपण बॉयज सेक्शन मध्ये जाऊया आणि तिकडून कपडे घेऊया. बजरंगबली सुद्धा पाहू शकता चौकामध्ये हे बघा. आणि इकडे गणपती सुद्धा आहे या साईडने हे बघा. खूप सुंदर आहे. तर चला पुढे जाऊ आपण आणि बॉयज सेक्शन मध्ये जाऊया. लेडीज सेक्शन मध्ये फिरवतो कधीपासून. तर मित्रांनो मी इकडून चाललो होतो आणि मला कानडे मारुती मंदिर दिसतंय. किती सुंदर आहे मित्रांनो. आणि याच बाजूला एक मित्रांनो गणपती आहे श्री पाषाणेश्वर मित्रांनो. किती सुंदर आहे पाहू शकता तुम्ही. तर जाऊया पुढे आपण आणि असंच तुम्हाला भरपूर मंदिरं वगैरे दिसतील नाशिकमध्ये आलात तर. कारण की इथे ठिकठिकाणी गणपती वगैरे सर्व देवांची मंदिरं आहेत. तर चला पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो फिरून 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 आल्यानंतर शेवटी आपल्याला इथे आपला एक भेटलाय बॉयज सेक्शन. तिकडे बघूया आपण आता कपडे. आता हा घेऊन देणार ते घेणार आपण. हा तरी बोल एकदा तरी हा बोल. बघू पुढे कपडे आपण. तिकडे पण आहे पण पुढे पण बघू चला. तर मित्रांनो नाशिक मधील फेमस मार्केट शालिमार मध्ये तर आपण आलोय भावाच्या दुकानात भावा. तर इथे आपण कपडे घेऊया आणि टाइम्सच्या दुकानाचं नाव आहे. तर इथे झालं आणि मला बाहेरून कपडे जरा चांगले वाटले म्हणजे नाही असं आपण घेऊया बघूया म्हणजे. तर दादा दाखवलं आपल्याला त्यातलेच एक 2-3 चॉईस करू आणि घेऊ आपण. आज तर एकच घ्यायला पण क्वालिटी आणि कपड्याची व्हरायटी म्हणून घेऊन 2 घेऊया. दाखवलं दादा आपण त्यातच बघूया चला. सिल्क मध्ये आता नवीन चालत आहे त्याच्यासाठी पण पॉकेट मध्ये भेटेल. ओके डबल पॉकेट त्याच्यात कलर व्हरायटी भरपूर आहे. सगळे वॉशेबल येणार कपड्याची गॅरंटी येणार. वॉश मध्ये कलर बिलर काय झाला ना चेंज करून मी बघेल मित्रांनो. आता 2 शर्ट घ्यायचा प्रयत्न करेल त्याच्यामध्ये कारण की आपल्याला पण उशीर होते. तर पटपट घेऊया आणि दादाकडे या व्हरायटी भरपूर आहे याच्याकडे. तर आता आपण घेऊ चॉईस करू मग मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो चला. तर मित्रांनो आता आपण हा एक प्लेन शर्ट आहे. हा मला कलर पाहिजे होता आणि हा नक्की भावाच्या दुकानात भेटला आपल्याला. आणि हा डबल पॉकेट आहे व्हाईट शर्ट. मी मला थोडं ट्राय करू आपण थोडं युनिक. तर हे 2 शर्ट घेतलेत
आणि खूप छान आहे. हे 2 घेतले आणि या दोघांची पण क्वालिटी खूप छान आहे. चला तर मित्रांनो, आता झाली आपली खरेदी. 2च शर्ट घ्यायचे होते आपल्याला फक्त ब्लॉगसाठी. आणि मंदिरामध्ये जाताना वगैरे टी शर्ट मला तर नाही वाटत चांगलं दिसेल, त्याच्यामुळे आपण शर्ट घेतलेत 2. तर आता ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पण दाखवेल कोणते आहेत ते. आणि चला जाऊया आपण पुढे आता गाडीपाशी. आजचा पूर्ण दिवस संपलेला आहे आणि आम्ही खूप फिरलो आणि मंदिरामध्ये पण गेलो. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी नक्की या. सोमेश्वर आणि नवशा गणपती हे दोन्ही ठिकाणं मला तर खूप आवडले. अजून तर भरपूर फिरायचं आहे आपल्याला. चॅनलवरती जावा, बाकीचे पण व्हिडिओज बघा. तर आता आपण जाऊया. कसा वाटला ब्लॉग नक्की पुन्हा एकदा कमेंट करून सांगा. आणि नाशिक सिरीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बनून राहा. तर चला आपण जाऊया. A few minutes later. तर मित्रांनो, आपण असं चाललो आणि ह्याला गोळा खायचा होता है ना. तर आपण आलो इथे गोळा खायला, मावा गोळा. पण मावा गोळा नाही खाते आपण, नॉर्मलवाला गोळा खातोय. मिक्स गोळा खातोय आपण, मिक्स गोळा. आपण मुंबईला गोळा खाल्ला, आता नाशिकला गोळा खातोय. तर मित्रांनो, आता आपण घेतला मिक्स गोळा. तर तूच सांग कसा लागतो, सांग. तू इथे खात राहतो ना, खरं सांग. खातो हां, मग ॲक्टिंग करतो. हां, फीडबॅक देवलं तर ॲक्टिंग करतोय. तर मित्रांनो, बघू आपण खाऊन. तर चला आपण गोळा खाऊन घेऊ आधी. चला.